चंदनवाडी संघाचा एक प्रतिनिधी प्रवीण लगेच सामना चालू करायचा आहे आपण हाय हाय पांगणोली या संघाकडून स्ट्राइक साठी फलंदाज गेलेला जितेंद्र आणि नॉन स्ट्राइकला येतो सागर दाभोळकर अचूक अशी फलंदाजी करत असतात पांगणोली या संघाकडे राईट मोर्द मारा करेल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो चंदनवाडी या संघाकडून प्रवीण आणि फलंदाजीवरती पांगणोली या संघाकडून फलंदाज सज्ज झालाय स्ट्राइक नोटला फलंदाज आहे तो जितेंद्र 2 ओव्हरचा सामना असेल सेकंड राऊंड चालू झालेला आहे भव्य दिव्य असं आयोजन केले आहे आई गावदेवी क्रिकेट संघ पांगणोली पर्वत चौथे ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाजी स्लोवरची गोलंदाजी करून कुठेही जितेंद्रला समजलेला नाही आणि निर्धाव चेंडू टाकला आपल्या गोलंदाजीमधून प्रवीणने अजून स्कोर बोर्ड उघडलं झालं गेलेलं नाही पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या राऊंडचा सामना चालू आहे ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला पॉइंट क्षेत्ररक्षण तैनात 1 रन धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा कौल देत आहेत पण क्षेत्ररक्षण काय केलं चंदनवाडी या संघाने आणि एकच धावेवर स्कोर बोर्ड उघडलं जात आहे पांगणोली या संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 1 पहिल्या सामन्यामध्ये सागरला कुठेतरी थोडीशी निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली आता कुठेतरी फलंदाजी पाहायला मिळते का ज्याच्या फलंदाजी आम्हाला पाहायला आवडेल तो फलंदाज आहे तो म्हणजे सागर दाभोळकर रायगड मी मराठी प्रतिष्ठानमध्ये एक समाजसेवक म्हणून त्यांची चांगली ओळख देखील झालेली आहे अचूक गोलंदाजीचा मारा करतोय चंदनवाडी या संघाकडून प्रवीण फुल टॉस मिळाला ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला पण 1 धाव चतुराईने प्रयत्न परिपूर्ण केलेली आहे आणि वाढती धाव संख्या होते ती 2 ओव्हरचे सामने आहेत मित्रांनो कमीत कमी चंदनवाडी या संघासमोर तुम्हाला 20 रनांचं तरी टार्गेट ठेवावं लागेल पांगणोली या संघाला चांगला जितेंद्र आडव्या पट्ट्याचा खेळण्याचा प्रयत्न करतायत पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये येथे एक धाव संख्या पंच आमच्याकडे वळतायत इशारा करतायत डिक्लेअरच्या स्वरूपात वाढती धाव संख्या होते पांगणोली या संघाची 3 धनगर मला आणि पांगणोली आहे ना तीच लावायची ती लावायची चांगला समाचार लेग साइडला घेतला क्षेत्ररक्षण तैनात 1 धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा कौल 2 धावा देखील सागर दाभोळकरांनी पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने आणि वाढती धाव संख्या झाली आहे पांगणोली या संघाची 5 बरोबर कोण कोणाला नाचवतोय ते पाहूया आणि लगेच दुसऱ्या सामन्यासाठी मी कॉल देतो ते म्हणजे धनगर मलाई आणि पांगणोली या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय धनगर मलाई संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय स्ट्रेट डाईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता पण थोडासा अपयश येतोय जितेंद्रला आणि निर्धाव चेंडूचे सांगता होते संघाचे धाव संख्या होते ती 5 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 5 अचूक अशी फलंदाजी करावी लागेल धाव पांगणोली या संघाला 2 सलामी वीर मैदानामध्ये अजून देखील दाखल आहेत आतिषबाजी करावी लागेल एखादा चौकार षटकार मारावा लागेल आपल्या बॅट मधून कारण चंदनवाडी या संघाकडे अचूक गोलंदाज आहेत अशीच अचूक गोलंदाजी केली आणि वैयक्तिक फक्त धावा खर्च केले हॅलो अचूक अशी गोलंदाजी करतोय सेकंड ओव्हर साठी येतोय तो गोलंदाज आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्याची आत्महत्या होते सागरची 1 रन घेण्याचा प्रयत्न केला होता पण रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू पॅडलिंग होते सागर दाभोळकर सेकंड ओव्हर साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय हर्षद 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती ती 5 झाले ना 6 धाव संख्या झालेली आहे पांगणोली या संघाची 1 बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 बाद 5 धाव संख्या झालेली आहे 5 धाव संख्या झालेली आहे जितेंद्रने चांगलं लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला
एक धावेचा कौल, दुसऱ्या धावेचा कौल दिले. जितेंद्रकडे स्वतः स्ट्राईक ठेवतोय, पण पाहूया पंच होतात आमच्याकडे आणि बाद होतोय. बॅक टू बॅक रनआउटच्या सर्वांमध्ये विकेट मिळतोय. याची गरज नव्हती जितेंद्रला. 2 ओव्हरचा सामना असल्या कारणासह थोडीशी रिस्क घेतली जितेंद्रने. लगेच बॅक टू बॅक विकेट जातोय. सागर मागावकर देखील बॅक टू पॅव्हलियन, जितेंद्र देखील बॅक टू पॅव्हलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. नितेश धनगर मलाईच्या कर्णधाराला विनंती करतो, आपण टॉस साठी यायचं आहे. धनगर मलाईचे कर्णधार याने टॉस साठी यायचंय. तुमचं तर आहे ना, तुमचं आहे ना. धनगर मलाई आणि पांगनोली या संघांमध्ये टॉस करायचे तरी धनगर मलाईचे कर्णधार जे किपरच्या मागे उभे आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण जरा आयोजकांच्या वतीने आपण जरा सावळीमध्ये इकडे दुसरीकडे यायचं आहे. मी विनंती करतोय. जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो, जे आपण किपरच्या मागे उभे आहेत त्यांना थोडंसं बाजूला करायचं आहे. हो, काय गोलंदाजी करतोय, कुठेही समजलेला आहे नितेशला बॉल आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक विकेट जातोय. 2 रनआउट आणि लगेच त्रिफळ उद्ध्वस्त केला अशी गोलंदाजी करतोय हर्षद चंदनवाडी या संघाकडून. थँक्यू डीजे. लगेच धनगर मलाई आणि पांगरोली या संघांमध्ये नाणेफेक करायची आहे. मी अमित भाई यांना विनंती करतो. कोणी टॉस करताय? पांडुरंग महाडिक साहेब टॉस करतायत. दोन्ही संघांमध्ये सेकंड राऊंडचा सामना आहे. मैदानामध्ये जाऊया लगेचच. मैदानामध्ये समीकरण येऊन चुकलंय. पांगरोली या संघाची धाव संख्या झाली आहे 6. धनगर मलाई हे टॉस विन झालेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले यजमान संघ आहे पांगनोली. लगेच दुसऱ्या सामन्यासाठी देखील ते सज्ज झालेले आहेत. पांगनोली या संघाची धाव संख्या झाली 6. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे हर्षद. निर्धाव चेंडूची सांगता करतोय आपल्या गोलंदाजीमधून आणि 6 धावा फक्त खर्ची आतापर्यंत. त्याच्या वैयक्तिक धावा खर्ची गेल्यात फक्त एकच धाव खर्ची केले. पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीणने फक्त 5 धावा खर्ची केल्या होत्या आणि हर्षदने वैयक्तिक 1 धाव खर्ची केलेली आहे. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची पांगनोली या संघाची धाव संख्या होते ती 7. सकाळी पाहिलं सत्र तर नक्कीच फलंदाजाच्या मार्फत होतं. फलंदाजी चांगली होत होती, पण जसं जसं दुपारचं सत्र झालंय तर आता गोलंदाजी अचूक पडते प्रत्येक संघाची. कारण चंदनवाडी या संघाकडून अचूक गोलंदाजी करतोय तो म्हणजे हर्षद. 2 महत्वपूर्ण विकेट 2 घेतल्या. चांगल्या अशा अचूक गोलंदाजीचा मारा करतोय हर्षद. 1 धाव परिपूर्ण नाही. आउट रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि चंदनवाडी या संघाला जर विजयी व्हायचं असेल तर कंपल्सरी 8 धावा बनवाव्या लागतील. 12 बॉल मध्ये 8 रनांची आवश्यकता आहे. यजमान संघ पांगनोली हा शांताबाई. बारा बॉल मध्ये चंदनवाडी या संघाला 8 धावा करायच्या आहेत. यजमान संघ क्षेत्ररक्षण लावून घेतोय. लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी जाताना पांगनोली संघाचे सर्व सदस्य लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दुसरा सामना जो होणार आहे सेकंड राऊंडचा तो म्हणजे धनगर मलाई आणि पांगनोली. धनगर मलाईने टॉस विन करून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
2 ओव्हरचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. लगेचच 2 सलामीवीर पाठवायचे आहेत. चंदनवाडी संघाचे 2 सलामीवीर. चंदनवाडी या संघाचे 2 फलंदाज सलामीवीर आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. लॉंगऑफला क्षेत्ररक्षण करतायत पांगलोली या संघाकडून. लॉंगऑनला सगळे सागर दाभोळकर आहेत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो पांगलोली या संघाकडून जितेंद्र आहेत ना. 2 फलंदाज देखील जात आहेत. स्वप्नील असेल, संकेत असेल. फलंदाजी सज्ज होत आहेत मित्रांनो. सॉरी, हर्षद आणि स्वप्नील. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत ते पांगलोली या संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे जितेंद्र यांना अचूक गोलंदाजी करावी लागेल. जर आपला संघ विजयी करायचा असेल तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील आपल्या गोलंदाजीवर मधून. कारण ह्याच टुर्नामेंटमध्ये आम्ही मेडनवर देखील पाहिलेलं आहे आणि एक गोलंदाजाकडून 5-4 विकेट देखील पाहिलेले आहेत. तशीच गोलंदाजी करावी लागेल जितेंद्रला जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. कारण 4.5 फूटची ट्रॉफी आपल्याला घरी घेऊन जर जायचं असेल तर अचूक गोलंदाजी अचूक फलंदाजी करावी लागेल. तेवढंच मनोबल वाढवायचं असेल तर क्षेत्ररक्षणाला देखील तेवढंच क्षेत्ररक्षण करावं लागेल. सामना चालू करायचा आहे. जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो. चंदनवाडी या संघाला विजयासाठी ओके स्टार्ट. चंदनवाडी या संघाला विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 8 धावा आहेत. रायटरमध्ये मारा करताय. फुल टॉस मिळाला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होते. ह्या झेल घेण्याची गरज आहे आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 2 धावेबरोबर खातं उघडलं जातं. स्कोअरबोर्ड 2 धावा होत आहेत डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये चंदनवाडी या संघाचे आणि जिंकण्यासाठी गरज आहे आता 6 धावांची. जितेंद्र यांना आपल्या नावाप्रमाणेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील संघ विजयी करायचा असेल तर. परत एकदा फुल टॉस मिळाला. कॅच घेण्याचा चान्स होता. थोडीशी मिसफील्ड होते ते म्हणजे सागर रिकामे यांच्याकडून. नेहमी टीमला सहकार्य नेहमी करत असतात आणि 2 धावा मिळत आहेत. याचबरोबर वाढती धावसंख्या होते ते चंदनवाडी या संघाची 4. जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 धावांची. टार्गेटचं कसं पाठलाग करावं हे चंदनवाडी या संघाकडून शिकायला पाहिजे. 8 धावा जिंकायला हवेत. काय गोलंदाजी केली मग ते म्हणजे जितेंद्रने. हे जर निर्धाव चेंडू टाकले असते तर एक महत्वपूर्ण विकेट घेतला असता तर आपण पण मॅच मध्ये बनलं गेला असतात. आतापर्यंत महत्वपूर्ण विकेट घेतलंय. एकदा होऊ दे डीज. त्या गाण्याप्रमाणेच आपल्याला जर रुबाब ठेवायचा असेल तर जितेंद्रला असेच विकेट घ्यावे लागतील आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या गावासाठी. आपण यजमान संघात आपण देखील विजयी होऊ शकता. कुठल्याही क्रिकेटमध्ये आतापर्यंत सांगितलं जात नाही की मी हा टार्गेट चेस करू शकतो किंवा नाही करू शकत. जर अचूक गोलंदाजी केली तर तुमचा संघ देखील विजयी होऊ शकतो. कारण एक जर मेडन ओव्हर टाकला तर तुमचा संघ विजयी होऊ शकतो. या सामन्यामध्ये तुम्ही लगातार हे डॉट बॉल तुम्हाला काढावे लागतील चंदनवाडी या संघासमोर. कारण चंदनवाडी या संघासमोर मजबूत असे फलंदाज देखील आहेत. नवीन फलंदाज येतोय दर्पण. या नावाप्रमाणे दर्पण करतोय काय पाहूया जितेंद्रला. जितेंद्रची जर अचूक गोलंदाजी केली तर नावाप्रमाणे दर्पणला दर्पण येऊ शकतो. आपल्या संघाला पण देखील दर्पणात आणू शकतो गोलंदाजीवरती. चंदनवाडी या संघाला अचूक गोलंदाजी अशीच करावी लागेल. बॅक टू बॅक विकेट किंवा डॉट काढावे लागतील जर आपला संघ विजयी करायचा असेल. कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती. तसंच प्रयत्न करावे लागतील जितेंद्रला. काय लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि लगेचच सागर लॉंग ऑफ द प्रिय धावत आला आणि 2 धावा थोडीशी मिसफील्ड झाली आणि चोरट्या 2 धावा घेतल्या गेल्या आहेत आणि वाढती धावसंख्या होते ती 6.
क्रिकेटमध्ये मित्रांनो थोडीशी मिसफीड झाली तर जर फिटनेस असेल तर अशी चोरट्या धावा घेण्यामध्ये यश प्राप्त होतो आणि आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करत असतो. 2 धावांची गरज आहे. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल 2 धावा देखील परिपूर्ण आणि विजयाची गुढी उभी केलेल्या चंदनवाडी या संघाने अभिनंदन. तसेच यजमान संघ यांचं देखील अभिनंदन.